पुढे जाऊयात या राजकीय घडामोडींनंतर आता बातमी आहे ती अवकाळी पावसाची। नागपूरसह विदर्भाच्या बऱ्याच भागांमध्ये आज अवकाळी पाऊस झालेला आहे। गेल्या 3 दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे पिकांचं मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झालंय। गारपिटीसह पावसामुळे नागपूर असेल, यवतमाळ, अकोला, अमरावती आणि बुलढाण्यामध्ये सुद्धा मोठं नुकसान झाल्याची माहिती। पावसाचा मुक्काम आणखी 2 दिवस वाढणार असल्याचा अंदाज हवामान खात्याकडून वर्तवण्यात आलेला आहे। आणि याचविषयी अधिक बोलूया। जितेंद्र शिंगाडे आपले प्रतिनिधी सध्या आपल्या सोबत आहेत। जितेंद्र, मगाशी आपण जेव्हा बोलत होतो तेव्हा तुमच्या मागचा रस्ता हा अगदी ओला दिसत होता, म्हणजे जून जुलैचा महिना आहे का असा फील यावा असं सगळं वातावरण होतं। एकूणच विदर्भामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये 3 दिवस मागचे अवकाळी पाऊस झालेला आहे। सध्याची काय स्थिती आहे, कुठे कुठे पाऊस झालेला आहे, कसं नुकसान झालेलं आहे आणि या पुढचा अंदाज काय वर्तवण्यात आला? गुरु, आजची 12 तारीख आहे। जवळपास एप्रिलचा हा मध्यान्ह आलेला आहे आणि या काळामध्ये जे असतं ते विदर्भातील तापमान हे अतिउष्णमध्ये असतं। 40 डिग्रीच्या वर हे तापमान असतं। गेल्या काही दिवसांपूर्वी म्हणजे गेल्याच आठवड्यात तापमान जे आहे ते 42 अंशावर पोहोचलेलं होतं। मात्र आजचा तापमानाचा विचार केला तर जे कमाल तापमान आहे ते 30 अंशाच्या खाली आलेलं आहे। 14 अंशाची घसरण अनेक शहरांमध्ये आहे विदर्भातील। आणि सध्या उन्हाळा सुरू असूनही पावसाळ्याचा फील येतोय। जसं तुम्ही म्हटलं की जून जुलैचा महिना आहे का, नक्की तसंच वाटतंय। आणि या अवकाळी पावसामुळे मोठं नुकसानही झालेलं आहे। घरांची काही ठिकाणी पडझड झालेली आहे, तर घरावरची छपरेही उडून गेलेली आहे। या अवकाळी पावसासोबतच गारपीट आणि सोसाट्याचा वारा देखील आहे आणि पुढील 2 दिवस असाच वातावरण राहण्याचा अंदाज जो आहे तो हवामान खात्याने व्यक्त केलेला आहे। खास करून पूर्व विदर्भ असो किंवा पश्चिम विदर्भ असो, दोन्ही ठिकाणी मोठ्या प्रमाणात अवकाळी पावसाने हजेरी लावलेली आहे। काही ठिकाणी गारपीटही झालेली आहे आणि त्याचा फटका जो आहे तो शेतकऱ्यांना, म्हणजे सध्या काही रबीची पिके आहेत, भाजीपाला आहेत किंवा मग फळ पिके आहेत, संत्रा असतील, मोसंबी असतील, आंबे असतील, आंब्यांचा बहर आलेला आहे आणि त्यालाही मोठ्या प्रमाणात या अवकाळी पावसाचा फटका बसलेला आहे। पुढील 2 दिवस असंच हवामान किंवा वातावरण राहण्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवलेला आहे। आज पहाटेपासून विदर्भातील अनेक जिल्ह्यांमध्ये पाऊस झालेला आहे। नागपुरातही पावसाने हजेरी लावलेली आहे। रिमझिम पाऊस येतोय अधूनमधून आणि पूर्णपणे जे वातावरण आहे ते ढगाळ झालेलं आहे। त्यामुळे पुढील 2 दिवस असंच वातावरण राहण्याचा अंदाज हवामान खात्याने व्यक्त केलेला आहे आणि सोबतच काळजी घेण्याचं आवाहनही प्रशासनातर्फे करण्यात आलेलं आहे। गुरु, अर्थात जितेंद्र, त्यामुळे मागचे 3 दिवस अवकाळी पावसाचे ठरले आहेत, त्यानंतर आता पुढचे 2 दिवस अवकाळी पावसाचा अंदाज वर्तवण्यात आलेला आहे। त्यामुळे स्वाभाविक आहे की शेतकऱ्यांची चिंता वाढते। धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीसाठी। पुढे जाऊयात विदर्भानंतर बातमी आहे मराठवाड्यातनं। मराठवाड्यामध्ये अवकाळी पावसाचा तडाखा बसलाय। संभाजीनगरच्या सिल्लोडमध्ये वादळी वाऱ्यासह गारपीट झाली। वादळी वाऱ्यामुळे अनेक भागांमधील वीज पुरवठा खंडित करण्यात आलेला आहे। पुढचे आणखी 2 दिवस पावसाची शक्यता मराठवाड्यामध्ये सुद्धा वर्तवण्यात आलेली आहे। तर मराठवाड्यामध्ये सुद्धा आज अवकाळी पाऊस पाहायला मिळाला। अवकाळी पावसाचा तडाखा मराठवाड्यामधल्या काही भागाला बसलाय। सिल्लोडमध्ये तिकडे वादळी वाऱ्यासह गारपीट झालेली आहे। गारपिटीची दृश्य आपण बघतोय। मराठवाड्याच्या सिल्लोडमधली दृश्य आहे। सिल्लोडमध्ये वादळी वारा आला आणि त्यासोबतच गारपीट सुद्धा झाली आहे। त्यामुळे अर्थातच पिकांचं मोठं नुकसान झालं। आणि याविषयीचे अधिक अपडेट्स घेऊया। सचिन जिरे आपले प्रतिनिधी सध्या आपल्या सोबत आहेत। सचिन, एकीकडे विदर्भामध्ये तिकडे अवकाळी पाऊस मागच्या 3 दिवसांपासून सुरू आहे। आज मराठवाड्यामध्ये सुद्धा अवकाळी पाऊस आणि गारपीट सुद्धा सिल्लोडमध्ये झालेली आहे। एकूण किती नुकसान या सगळ्या निसर्गाच्या नव्या रूपामुळे आपल्याला बघायला मिळतं? नक्कीच मोठं नुकसान म्हणावं लागेल, कारण की सर्वात जास्त नुकसान जर झालं असेल तर फळबागांचं नुकसान झालेलं आहे। सध्या उन्हाळ्याचा दिवस आहे, आंब्यांचा हा सीझन आहे, त्यामुळे आंब्याला मोहर आलेला आणि अशा पद्धतीने गारपीट झाल्यामुळं आंब्यांचं नुकसान मोठ्या प्रमाणात झालेलं आहे। फळबागांचं, त्याचबरोबर डाळिंब असेल किंवा इतर फळबागा असतील त्यांचं नुकसान झालेलं आहे। तसेच जालना असेल किंवा बीड असेल या जिल्ह्यांमध्ये देखील गारपिटीचा फटका बसलेला आहे। जर आपण छत्रपती संभाजीनगरच्या सिल्लोड भागाचा विचार केला तर त्या सिल्लोडमध्ये साधारणतः 20 मिनिटे अशी गारपीट झालेली आहे। अवकाळी पाऊस झालेला आहे, यामुळे साधारण सिल्लोड तालुक्यांमध्ये मोठं नुकसान शेतकऱ्यांचं झालेलं आहे। आणि त्याचबरोबर आपण पाहिलं तर घरांची पडझड असेल किंवा लाईटही असेल, की ग्रामीण भागात प्रामुख्याने उन्हाळ्याचे दिवस आहेत, पूर्ण लाईट देखील खोळंबलेली आहे, विस्कळीत झालेला आहे वीज पुरवठा। अशा पद्धतीनं अचानक आलेल्या या पावसामुळे, अचानक झालेल्या गारपिटीमुळे शेतकऱ्यांची तारांबळ उडालेली आहे आणि नुकसान देखील मोठं झालेलं आहे शेतकऱ्यांचं। गुरु, आणि पुढील 2 दिवस जे आहेत तर पुढील 2 दिवसात देखील पुन्हा गारपीट होऊ शकते, पुन्हा वादळी वाऱ्यासह पाऊस येऊ शकतो अशी शक्यता देखील हवामान खात्याने वर्तवली आहे।